नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण आलोय कोरेगावच्या ओपनच्या बैलगाड्या शर्यतीमध्ये. इथे बघणार आहोत आपला सगळ्यांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा या मैदानात आज आलेला. आणि या तुम्ही बघू शकताय सर्जा बघू शकताय, एकदम शांत उभा आहे. बघू शकताय सर्जा, तिकडून दाखव जरा. बघू शकताय तुम्ही आपला वेगाचा शेवट सर्जा. आज सर्जन आपल्या सर्जा सोबत पायरा होता मोरदरीकरांचा हरण्या. यांनी सुट्टाच निकाल घेतला होता सकाळी. तुम्ही बघितलं गाडी. आणि सर्जा तर तुम्हाला माहित आहे काय सर्जाची आणि सेमी फायनलला तर सर्जा तुम्हाला माहित आहे किती वेगाने, प्रचंड वेगाने पळतो. आणि आज फायनल सर्जा आपला एक प्रबळ दावेदारच होता, कारण त्याचा पायरा पण तसा होता मोरदरीकरांचा हरण्या. ह्या जोडीने एक नंबर केलाच असता. परंतु आज सेमीला आपल्या सेमी 3 नंबर मध्ये सर्जाची गाडी पळणार होती. परंतु ती काही आपल्या मोरदरीकरांचा हरण्या जो आहे त्या बैलाच्या पायाला थोडंसं लागलेलं आहे. त्याच्यामुळे मालकांनी आपल्या ठरवलं की बैल नाही पळवायचा हरण्या. आणि आपला सर्जा बघताय तुम्ही, आपला सेमी नाही पळू शकणार सर्जा. बरोबर आहे, महत्वाचा बैलाचा जीव आहे. कारण बैलाच्या पायाला लागल्यामुळे तो बैल त्याच्यामुळे सर्जामुळे नसल्यामुळे सर्जा आपला नंबर 3 मध्ये सेमी जो होता त्यामध्ये पळणार नाही. म्हणजे आता सर्जा नाहीच, आज पळणारच नाहीये सर्जा. पण असो, नक्कीच आता पुसेगावचं मैदान होतंय. सगळ्यांची उत्सुकता लागली सर्जाचा आपला पायरा पुसेगावला कोण असेल. नक्कीच सर्जा आज एक नंबरचा मानकरी झालाच असता, कारण टॉपचाच पायरा होता सर्जावर. सर्जा 200 फुटा तुम्हाला माहित आहे काय करतो सर्जा. उगीच त्याला म्हणत नाहीत सर आपले की वेगाचा शेवट सर्जा. सर्जा सर्जाच आहे. असो, आता भेटूया आपण पुसेगावच्या मैदानामध्ये. आपला सर्जा नक्कीच टॉपच्या पायऱ्यामध्ये येईल आणि पुसेगावचा एक नंबरचा हिंद केसरीचा मान मिळवून देईल आपल्या मालकाला. आणि मालकासाठीच तो पळतो नक्कीच. आपला बघू शकता वेगाचा शेवट सर्जा सर्जा आणि सर्जाच. व्हिडिओ जर आवडला माझा तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एक सर्जा प्रेमी. धन्यवाद मित्रांनो.